श्री गुरुभ्यो नमः. अंतर्ब्रह्मच्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आपण या व्हिडिओचं शीर्षक वाचलं असेल आणि कदाचित आपल्या मनामध्ये एक अस्वस्थता निर्माणही झाली असेल. आपल्यापैकी अनेक जण कदाचित या स्थितीमधूनही जात असतील. नेमकं असं काय घडतं की आपल्या घरातल्या वृद्ध माणसांचा आपल्याला त्रास व्हायला लागतो आणि एका टोकाला जाऊन ती नकोशी व्हायला लागतात. म्हातारपण खरं तर हा निसर्ग चक्राचा एक अविभाज्य भाग आहे. आपल्याला ते दिसत असतं, समजत असतं, मात्र तरी देखील आपल्या समजण्यामध्ये आणि आपल्या कृतीमध्ये जी फारकत होते, तिचं नेमकं कारण काय आहे? हे समजून घेत असताना आपल्याला 2 दृष्टिकोनांनी समजून घ्यावं लागेल. एक आहे तो वयानं वृद्ध झालेल्या व्यक्तींचा आणि दुसरा आहे तो आपल्यासारख्या तरुणांचा. सर्वप्रथम जे वयानं वृद्ध झालेले आहेत, त्यांच्याविषयी समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. आता सर्वसामान्यपणे जर विचार केला तर कोणत्याही स्तरातील, कोणत्याही वर्गातील वृद्ध व्यक्ती ज्या आहेत, त्यांच्याविषयी एक समस्या किंवा एक निरीक्षण आपल्याला सगळीकडे सारखंच दिसतं. ते म्हणजे ते त्यांच्या वयाला साजेसे वागत नाहीत. बघा, हे वाक्य ऐकायला सोपं आहे, मात्र समजायला तेवढंच किचकट आहे. वयाला साजेसं म्हणजे नेमकं काय? तर जर आपलं शरीर थकलेलं आहे, तर आपली वाणी, आपले विचार त्या गतीनं, त्या पद्धतीनंच शांत व्हायला हवेत, अशी आपल्यासारख्या तरुणांची अपेक्षा त्या वृद्धांकडून असते. पण वास्तवामध्ये याच्या विपरीत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचं शरीरानं वय वाढलेलं असतं, मात्र त्यांच्या वृत्ती, त्यांच्या भावना, त्यांचं बोलणं, त्यांचं खाणं किंवा कधी-कधी त्यांचं कपडे परिधान करणं, वेशभूषा करणं, याच्यामध्ये काहीही ताळमेळ असलेला आपल्याला दिसत नाही. नेमकं असं कशामुळे होत असेल? तर स्वतःच्या वाढलेल्या वयाचा अस्वीकार हे याचं एकमेव महत्त्वाचं कारण आहे. आता माझं वय वाढत चाललेलं आहे, शरीर थकलं आहे, हे न स्वीकारण्याच्या मागचं नेमकं कारण काय आहे? याचं उत्तर मध्यम वयातील लोकांकडे जर आपण पाहिलं तर पटकन लक्षात येईल. आपल्या आजूबाजूला 45 वयाचा टप्पा ओलांडलेले स्त्री-पुरुष जर आपण पाहिले, तर ते आपलं तारुण्य टिकवण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना आपल्याला दिसतात. बरं, हे तारुण्य टिकवणं फक्त बाह्य शरीराचं आहे हे लक्षातही येत नाही. केस जर पांढरे होत असतील तर वेगवेगळ्या प्रकारचे डाय लावून त्यांना काळं करणं किंवा आपलं वय दिसणार नाही अशा रंगसंगतीचे कपडे परिधान करणं, अशा प्रकारच्या केविलवाण्या गोष्टी आजूबाजूला अनेक लोक करत असलेली आपल्याला दिसतात. आता ज्यांचं वय वाढलेलं आहे आणि शरीर थकायला लागलेलं आहे, त्या वृद्धांच्या, म्हाताऱ्या माणसांच्या दृष्टिकोनातून या प्रश्नाकडे पाहूयात. नेमकं होतं काय? आयुष्यभर धडाडीनं काही कृती केलेल्या असतात, काही कर्तृत्व गाजवलेलं असतं, वेगवेगळ्या प्रकारे संपत्ती कमावलेली असते, नाव कमावलेलं असतं, मोठमोठी कामं केलेली असतात. अचानक एका वयाच्या विशिष्ट टप्प्यानंतर या सगळ्या गोष्टी आयुष्यातून हळूहळू वजा व्हायला लागतात आणि मग शिल्लक राहतो तो प्रचंड मोठा वेळ. आधी तरुणावस्थेमध्ये आपल्याला वेळ पुरत नसतो आणि जसजसं आपल्या हातातून शरीर जसं वाढतं आहे तशी कामं निघायला लागतात, बाजूला व्हायला लागतात, तसतसा हा वेळ राक्षस बनून आपल्यासमोर उभा राहतो. शरीराचं सुटलेलं काम, मनाच्या सुटलेल्या जबाबदाऱ्या आणि आलेली एक पोकळी, या विचित्र मनस्थितीमध्ये सापडलेली म्हातारी माणसं प्रचंड भयग्रस्त होतात आणि मग जे भय मनामध्ये निर्माण झालेलं आहे, ते भय आपण इतरांना दाखवता कामा नये, या एका अहमगंडाने देखील त्यांना पछाडलेलं असतं. आणि म्हणूनच मनामध्ये अदृश्यरित्या जे भय निर्माण झालेलं आहे ते प्रतिक्रियात्मक स्वरूपामध्ये त्यांच्या तिरसट वागण्यातून आणि तिखट बोलण्यातून आपल्या अनुभवास येतं. एक क्षणभर विचार करून पहा, कोणत्या व्यक्तीला कायम अस्वस्थतेमध्ये, चिडचिडीमध्ये राहायला आवडेल? उत्तर आहे कुणालाच नाही. मग नेमकं म्हाताऱ्या माणसांचं असं काय होत असेल की ते कायम चिडचिड किंवा अस्वस्थतेमध्ये राहतात? त्याचं मूळ आहे त्यांच्या मनामध्ये प्रचंड भीती निर्माण झालेली आहे. बरं, ही भीती आजूबाजूची माणसं आपल्याला सांभाळतील याचीच असते का? तर बऱ्याचदा ती त्याची नसते. खरं तर ती भीती असते, वय जसं वाढत जातं तशा शारीरिक हालचाली कमी होतात त्याची. आपण कालपर्यंत खूप झपाझप चालत होतो, कुणाचीही मदत आपल्याला घ्यायला लागत नव्हती आणि अचानक असं काय झालं की मला नीट उभंही राहता येत नाही, कोणाचा तरी आधार लागतोय, काठीचा आधार लागतोय. या भयग्रस्ततेमधून प्रतिक्रिया म्हणून चिडचिड किंवा राग उत्पन्न व्हायला लागतो. अशातच जर वृद्ध व्यक्तीचा जोडीदार गमावला असेल किंवा दुसऱ्या ठिकाणी राहायला गेला असेल, तर परिस्थिती अजूनच बिकट होते. नेमकं या बदललेल्या परिस्थितीला सांभाळायचं कसं, सावरायचं कसं, याची पूर्वतयारी जी तारुण्यात करणं अपेक्षित होतं, तीच केली गेली नसल्यामुळे उतार वयामध्ये, म्हातारपणामध्ये जगायचं कसं, हा प्रश्न आ वासून त्यांच्यासमोर उभा राहतो.
बरं, असा प्रश्न पडल्यानंतर शांतपणे बसून त्याच्यावरती विचार करावा आणि त्यातून मार्ग काढावा, इतपत विवेक आणि स्थिरता त्या व्यक्तीमध्ये असेलच असं नाही. इथे ती व्यक्ती सुशिक्षित आहे, अशिक्षित आहे, तिनं खूप कर्तृत्व गाजवलं आहे किंवा फक्त खाऊन जन्म काढला आहे, या कुठल्याही गोष्टीचा काहीही परिणाम होत नाही. शरीराचं वय वाढल्यानंतर त्याच्या अंतर्गत होणारे जे बदल आहेत, ते सरसकट सगळीकडे सारखेच आहेत. अर्थात त्याला प्रतिक्रिया समोरची व्यक्ती काय देते आहे त्याच्यानुसार त्याचा परिणाम बदलतो, हे निश्चित. आता दुसरा एक अँगल पाहूयात, की या वृद्धांच्या सहवासात राहणाऱ्या तरुणांचा. आपल्यासारखी तरुण मंडळी जी आपल्या घरातील वडीलधाऱ्यांबरोबर राहत आहेत, तिथे राहत असताना पहिली सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागते, की जर आपल्याला संधी मिळाली, तर आपण त्या वृद्धांना सोडून त्यांची इतर कुठे सोय होते आहे का, हे पाहून स्वतःचा मार्ग व्यवस्थितपणे पुढे जाऊ शकतो, अशा मानसिकतेचे आपण सगळेच जण झालेलो आहोत. ऐकताना हे कटू जरी वाटत असलं तरी देखील याचा स्वीकार करण्यावाचून आपल्या पुढे दुसरा पर्यायही नाही. कारण हेच आपल्या रोजच्या जगण्याचं वास्तव आहे. जसा काळ बदलला, जसं जीवनशैली बदलली, तसं जगण्यासाठी ज्या काही साधनांची आपल्याला आवश्यकता आहे, ती कमवण्यासाठी आपल्या क्षमतांच्या पलीकडे जाऊन आपण अनेकदा निरनिराळ्या गोष्टी एकाच वेळेला करत असतो. त्यानं होणारी दमछाक असेल किंवा आपल्याला जे आत्ता आहे त्याच्यापेक्षा जास्त कमवलं पाहिजे, याचा जो अदृश्य ताण आपणच आपल्या मनावर निर्माण केलेला आहे किंवा आपल्या कुटुंबाच्या पातळीवर निरनिराळ्या व्यक्तींमध्ये असणारे विसंवादही याचं कारण असू शकतं. थोडक्यात टाळता येत नाही म्हणून आपण वृद्धांची जबाबदारी घेतो, खरं तर जबाबदारी घेतच नसतो. आपल्यावर ज्या वृद्ध माणसांची, ज्या वडीलधाऱ्या माणसांची जबाबदारी आलेली आहे, ती जर आपण नाकारली, तर आजूबाजूचे लोक काय म्हणतील, नातेवाईक काय म्हणतील आणि आपल्याला समाज कशा पद्धतीनं पाहील, या भीतीमधून अनेकदा या वृद्ध माणसांना सांभाळलं जातं. आणि म्हणूनच त्या सांभाळण्यामध्ये जे एक टोकाचं समर्पण आवश्यक आहे, त्या समर्पणाचा अभाव असलेला आपल्याला दिसून येतो. आणि जिथे समर्पण नाही आणि अंगावर पडलंय म्हणून करायचं आहे, हा भाव असेल, तिथे ती जी कृती घडते आहे, तिच्यामध्ये प्रचंड ताण निर्माण होणं हे अतिशय नैसर्गिक आणि स्वाभाविक आहे. आणि म्हणूनच ज्या घरामध्ये वृद्ध व्यक्ती आपल्याला राहताना दिसतात, तिथे कायम एक अदृश्य ताण आपल्याला जाणवतो. आता सरसकट सगळ्याच तरुणांचा हा दृष्टिकोन आहे का? तर उत्तर आहे नाही. अनेकदा तरुण मंडळी आपापल्या परीनं वृद्ध माणसांना सांभाळण्याचा प्रयत्न करतही असतात. मात्र या दोनही व्यक्तींना जो एक सुवर्णमध्य गाठायचा आहे, तो म्हणजे सामोपचाराचा, संतुलनाचा, तो गाठता येत नाही. संवादामध्ये असलेला अभाव हे याचं अतिशय महत्त्वाचं कारण आहे. म्हातारी माणसं एकच गोष्ट वारंवार सांगत असतात आणि तरुणांना एक क्षण देखील कुठलीही गोष्ट पुन्हा ऐकण्याची वेळ किंवा मुभा असत नाही. त्यांनी त्यांच्या आयुष्याला जी एक विराट गती दिलेली आहे, त्या गतीमध्ये ज्यांची गतीच आता थांबून गेलेली आहे, त्या वृद्धांचा काहीही टिकाव लागत नाही. आणि म्हणूनच घरातली वृद्ध माणसं आणि तरुण पिढी यांच्यामधलं अंतर उत्तरोत्तर वाढत जातं. बरं, याच्यात भरीस भर म्हणून जर वृद्ध माणूस किंवा म्हातारा माणूस तिरसट असेल, तिखट बोलणारं असेल किंवा खाण्यापिण्याच्या विशिष्ट सवयी असतील, तर मग त्या घरामध्ये जी काही युद्धभूमी तयार होते, ती न सांगता येण्याजोगी आहे. इथे दोनही बाजूंनी थोडं-थोडं सांभाळून घेत मध्यभागी कुठेतरी यायला हवं. मग ते नुसतं एकत्र राहणं न होता सहजीवन होऊ शकेल आणि सामोपचारानं आयुष्य जगण्याचा आनंद या दोनही जीवांना प्राप्त होऊ शकतो. आता एखाद्याला असं वाटेल, की हे ऐकायला आणि बोलायला फार गोड आहे हो, पण प्रत्यक्षात कृतीसाठी फार अवघड आहे. या संदर्भामध्ये अंतर्ब्रह्मच्या YouTube चॅनलवर आलेली एक प्रतिक्रिया इथे मला आवर्जून सांगावीशी वाटते. ही प्रतिक्रिया घरातल्या वृद्ध माणसांविषयीचीच होती. मध्यमवयीन एका पुरुषानं ही प्रतिक्रिया लिहिलेली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे, की आपला मुलगा रात्रभर काम करतो आहे आणि आत्ता पहाटे त्याचा डोळा लागलेला आहे, हे दिसत असतानाही स्वतः रात्रभर व्यवस्थित झोप घेऊन पहाटे मुद्दाम हातातलं भांडं खाली आपटणं, हा कुठल्या प्रकारचा त्रास आहे आणि हा त्रास मी स्वतःच माझ्यासाठी लिहून आणला आहे का? कसं समजायचं? आता या प्रतिक्रियेचा जर विचार आपण केला, तर तो माणूस त्या म्हाताऱ्या माणसांना सांभाळत असताना प्रचंड त्रासलेला आहे, हे आपल्याला सहजपणे लक्षात येतं. याची कारणं काहीही असू शकतील. मात्र व्यक्ती म्हणून आपल्याला ते नीट समजून घेता जर आलं, तर आहे ती परिस्थिती शांतपणे देखील हाताळता येऊ शकते. कसं ते पाहूयात. शारीरिक वय वाढलं, हालचाली कमी झाल्या, एवढंच फक्त होतं का वृद्धांच्या बाबतीत? तर तसं नाही. मानसिक, भावनिक या पातळ्यांवर होणारे बदल तर आहेतच,
मात्र थकलेलं शरीर वेगवेगळ्या आजारांनी जर ग्रस्त असेल, तर त्याचा होणारा ताण जो आहे तो प्रचंड असतो. आपण किती गोळ्या औषधं खातोय पण आपल्याला आरामच वाटत नाही. आपलं हे असं काय होत चाललंय इथपासून ते माझ्या अंगावरती सुरकुत्या पडल्या आहेत इथपर्यंत या वृद्ध माणसांची अस्वस्थता असू शकते. खरं तर आपल्यालाही हे समजून घ्यायला हवं, की आत्ता जरी आपण तरुणपणामध्ये असू, तरी देखील आपलं भविष्य आपल्या वडीलधाऱ्यांच्या स्वरूपामध्ये आपल्याच समोर आहे. आपल्याला हे ज्या क्षणी कळेल, त्यावेळेला जो राग उत्पन्न होतो आहे, जी चिडचिड होते आहे, ती क्षणात नाहीशी होऊ शकते. या अनुषंगानं इथे आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न आपल्याला विचारावासा वाटतो. आपल्यापैकी किती जणांनी मृत्यू या घटनेचा, या वास्तवाचा गांभीर्यानं आजवर कधी विचार केला आहे? आपण तो केला असेल मात्र क्षणभरच. शेजार-पाजारचा किंवा मित्रमंडळीपैकी एखाद्या कुणाचा किंवा नातेवाईकांपैकी कुणाचा जर मृत्यू झाला असेल, तर त्या विधीपुरताच मृत्यूचा विचार आपण केलेला असतो. आपल्या जीवनाचं जे न टाळता येणारं वास्तव आहे, ते वास्तव जोवर आपल्या समोर उभं ठाकत नाही, तोवर आपण त्याच्याकडे ढुंकून पाहत नाही आणि ते वास्तव म्हणजे मृत्यू. खरं तर भारतीय तत्त्वज्ञानाचा किंवा इथल्या अध्यात्माचा विचार करायचा जर झाला, तर मृत्यू ही रूपांतरणाची प्रक्रिया आहे. आणि या रूपांतरणाची तयारी एखाद्या जीवाचा ज्यावेळेला जन्म होतो तिथपासून तर त्याच्या मृत्यूच्या क्षणापर्यंत अविरतपणे चालू असते. मात्र आपण त्याच्याकडे अजिबात लक्ष देत नाही. एवढंच काय, तर आपलं शरीर थकणार आहे याचाही भाव आपल्या मनाला शिवत नाही. म्हणूनच केविलवाना प्रयत्न सुरू राहतो, की बाह्य शरीराचं सौंदर्य, त्याचं तारुण्य टिकवण्याचा. खरं तर ही सगळी प्रक्रिया आपल्या अंतर्मनाशी संबंधित आहे. घडत असलेल्या प्रत्येक गोष्टीचा, उलटत चाललेल्या प्रत्येक क्षणाचा जर आपण साक्षी भावाने विचार केला, तर आपल्या समोर येणारी कोणत्याही प्रकारची परिस्थिती असेल, ती सहजपणे आपल्याला स्वीकारता येते. आणि ज्या वेळेला आपण मनापासून स्वीकार करतो, तिथं कुठलाही विरोध शिल्लकच राहत नाही. आणि जिथं विरोध राहत नाही, तिथे ताण असण्याचं कारणच नाही. बघा, एकात एक असे वेगवेगळे गुंते आहेत, मात्र एक जरी धागा आपण पकडला, तरी ही गुंतावळ सहजपणे सुटू शकते. आणि तो धागा आहे साक्षी असण्याचा, स्वीकाराचा, समर्पणाचा. आपल्या आजूबाजूला असणारी वृद्ध माणसं हे आपलं उद्याचं भविष्य आहे, हे जर आपण मनावरती ठसवलं आणि आपल्या कृतीमध्ये जर ते आणलं, तर मग आपण त्यांना आपल्यापासून विलग करून, बाजूला टाकून, वेगळा संसार थाटत असताना 10 वेळा विचार करू. कारण इथे आपण त्या नात्याचा किंवा त्या वृद्ध शरीराचा विचार न करता, आपल्या भविष्याचा विचार करतो आहे, हे भान जागृत असेल. अनेकदा वृद्धांची जबाबदारी मुलं आपापसात वाटून घेतात. परिस्थितीला अनुसरून हे कधी-कधी हितावह देखील ठरतं. त्यांची जागा पालट होते. वेगवेगळ्या स्वभावाच्या माणसांमध्ये राहत असताना त्यांनाही थोडंसं बरं वाटतं. मात्र जिथं एकच अपत्य आहे किंवा जबाबदारी स्वीकारणारी एकमेव व्यक्ती जवळ आहे, तिथे मात्र या वृद्धांना आपल्यापासून विलग करणं हा प्रचंड हिडीसपणाचा, क्रौर्याचा कळस आहे. आता आपण म्हणाल, त्यांनी कितीही त्रास दिला, कितीही लाथा घातल्या, तरी तिथेच राहायचं का? तर उत्तर आहे हो. कारण जिथे त्यांना आपली सगळ्यात जास्त गरज आहे, त्याच क्षणी जर आपण त्यांच्या पायाखालची जमीन म्हणजे आपला आधार जर काढून घेतला असेल, तर याच्या इतका दांभिकपणा दुसरा कुठलाही नाही. समोर असलेल्या म्हाताऱ्या माणसांचा आपलं त्यांच्याशी काय नातं आहे याच्या पलीकडे जाऊन व्यक्ती म्हणून जर आपण विचार केला, तर त्या माणसांविषयी आपल्या मनामध्ये करुणाच निर्माण होते. समजा एखादी व्यक्ती अतिशय मानहानिकारक रागामध्ये बोलत असेल, त्यावेळेला आपल्या मनामध्ये निश्चितच काहीतरी प्रतिक्रिया निर्माण होते. ही प्रतिक्रिया ज्यावेळेला निर्माण होते, त्यावेळेला त्या नात्यातून क्षणभर बाजूला जाऊन तिराहितपणे, तटस्थपणे फक्त एका गोष्टीचा विचार करायचा, की जी व्यक्ती आत्ता मुखातनं आग ओकते आहे, तिच्या अंतःकरणामध्ये किती जळजळ असेल. म्हणजे ती व्यक्ती स्वतः किती त्रासात असेल. ज्या क्षणी आपल्या मनामध्ये समोर असलेल्या व्यक्तीविषयी हा भाव जागृत होईल, त्या क्षणी समजून जायचं, की परमेश्वर प्राप्ती झालेली आहे. आपण मुक्त झालेलो आहोत. आपल्या नात्याच्या पलीकडे जर सहवासातल्या व्यक्तींकडे आपल्याला जर पाहता आलं, याचाच अर्थ त्याच्यामध्ये असलेल्या ईश्वरी अंशाला आपल्याला नतमस्तक होता येत आहे. घरातल्या वृद्ध व्यक्तींना सांभाळत असताना स्वतःचा तोल कसा सावरायचा, यासारख्या प्रश्नांच्या उत्तरांसाठी मंगलम ही ऑनलाईन कार्यशाळा आहे. मंगलम या ऑनलाईन कार्यशाळेच्या निमित्तानं आपल्या आयुष्यातील अशा महत्त्वाच्या प्रश्नांची आपण सखोलपणे चर्चा करत आहोत. या कार्यशाळेमध्ये सहभागी होण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपण आपली नावनोंदणी आजच करायची आहे. आपल्या सगळ्यांना आजूबाजूला असलेल्या प्रत्येक जीवामध्ये असणाऱ्या ईश्वरी तत्वाशी एकरूप होता यावं, असा कृपाशीर्वाद सद्गुरूंच्या चरणी विनंती म्हणून अर्पण करते आणि आज या व्हिडिओमध्ये इथेच थांबते.
मात्र जाता जाता एक वाक्य पुन्हा एकदा अधोरेखित करते. आपल्या आजूबाजूला असलेली वृद्ध माणसं हे आपलंच भविष्य आहे. आपण ठरवायचं आहे की आपण त्यांच्याशी कसं वागणार आहोत. पुन्हा भेटूयात लवकरच असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.